बादशाह अकबराच्या दरबारात 9 प्रमुख माणसे होती. त्यास नवरत्न दरबार म्हणत असत. या नवरत्नांपैकी बिरबल हा एक होता. बिरबल मोठा चतुर व हजरजबाबी होता. बिरबलाच्या चातुर्याच्या अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. एकदा अकबर बादशाह सकाळच्या वेळी घोड्यावर बसून फिरायला निघाला असता त्याला प्रथम शेतकाम करणाऱ्या एका शेतकऱ्याने मुजरा केला. त्या दिवशी बादशहाला दिवसभर जेवावयास मिळाले नाही. बेगमबरोबर त्यांचे भांडण झाले. तो दिवस बादशाला फारच वाईट गेला. असे का झाले असावे असा बादशहाने विचार केला. मग त्याला आठवले, आज सकाळी आपण एका शेतकऱ्याचे तोंड पाहिले. त्याचाच हा परिणाम असावा. असा अपशकुनी माणूस जिवंत ठेवणे योग्य नाही. असा विचार करून त्याने शेतकऱ्यास फाशी देण्याचा हुकूम दिला. फाशीचा हुकूम ऐकून शेतकरी घाबरला. तो बिरबलाकडे गेला आणि त्याने बिरबलास घडलेला सर्व प्रकार सांगितला. बिरबलाने त्यास धीर दिला. नंतर बिरबलाने शेतकऱ्यास बादशहापुढे उभे केले व म्हणाला, महाराज, याचे तोंड पाहिल्यामुळे आपला दिवस वाईट गेला हे खरे आहे, पण याने आपले तोंड पाहिल्यामुळे हा प्राणास मुकत आहे. यावरून आपणच ठरवा की कोणाचे तोंड वाईट. बादशाह समजला. त्याला आपली चूक लक्षात आली. त्याने शेतकऱ्याची फाशीची शिक्षा रद्द केली आणि बिरबलाची स्तुती केली. शेतकरी आनंदाने आपल्या घरी निघून गेला. अशा प्रकारे शेतकऱ्यावरील संकट टळले.